क्या है ये? कभी फ्रॉड, कभी मर्डरर और अब चिंदी चोर। तर नमस्कार पब्लिक, मी श्याम चव्हाण. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि ना मालिका इतके दाखवू राहिले, टी व्हीवाले इतके दाखवू राहिले की घरचे ना कामं सोडून मालिकाच पाहू राहिली. म्हणजे मालिकेचा क्रेज इतका वाढू राहिला, इतक्या मालिका बनू राहिल्या की आता मला तर राहिलंच नाही. गुम है किसी के प्यार में, मन अति सुंदर, मन सुंदर, पार्ट 2, 3, नागिन 1, नागिन 2, नागिन 3, म्हणजे काय काय काढून राहिले मालिका हो. आणि ते पण चांगलं चांगलं नाही काढून राहिले, देवावर नाही काढून राहिले, असे हुरडा बघून मालिका काढून राहिले. म्हणजे येडे हो राहिले. आता लोक बी येडे हो राहिले मालिका बघू. आणि मग आता मी ती मालिका घेऊन आलोय आणि त्याच्यावर आता आपण एक असा व्हिडिओ बनणार आहे की तुम्ही हसू नाही का, म्हणजे हसणार नाही ते आहे मला माहीत. मग चला आता व्हिडिओ स्टार्ट करू आपण. तर सर्वप्रथम चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तर सुरू करू व्हिडिओ आपण. क्या है ये? कभी फ्रॉड, कभी मर्डरर और अब चिंदी चोर. म्हणजे ही नाही का त्या म्हाताऱ्यावर ते कोणी बी असू, ही सवी ती नाही का त्याच्यावर इल्जाम लावून राहिली की तू नाही का तिथून पळून आला आणि आमच्याच पोरीच्या मागं लागला. म्हणजे तू त्या तुझ्या पोराचं म्हणजे ते पोरग खराब आहे, म्हणजे ते काहीतरी काम करीत नाही, धंदे करीत नाही, नुसतं हिंडत राहते गावात. तर चिंदी चोर को चिंदी चोर ही कहेंगे ना. मैं ये बात साबित भी कर सकती हूँ कि आप लोग रामटेक से क्यों भागे थे. पुलिस केस चल रहा था आप पे, पुलिस आपके पीछे पड़ी थी, आपको ढूंढ रही थी. म्हणजे ती त्याला चिंदी चोर म्हणली आणि त्याला ते सहन नाही झालं. आणि ती म्हणते कधी तुम्हाला फ्रॉड म्हणती, तू चिंदी चोर म्हणती. आणि याच्यात आहे ना मजा कोण घ्यायला लागला माहिती आहे का, तो गोल गोल भिंगणारा कॅमेरामॅन आहे ना, तो म्हणजे तो गोल 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 भिंगूत राहिला. आणि मालिका पाहणार याला असं वाटू राहिलं की अरे बाप काय होणार आहे आता, भांडणं लागले. आणि ती त्याला चिंदी चोर ते म्हणा लागली. आणि कॅमेरामॅन आणि ती पोरीचा बाप कधी याच्याकडे पाहिजे, कधी तिच्याकडे पाहिजे, कधी याच्याकडे पाहिजे आणि कधी तिच्याकडे पाहिजे. कधी याला याचं खरं वाटतं का त्याचं खरं वाटतं, कोणाचं खरं वाटतं काय माहित राव. आणि त्याच्यात आहे ना ते कॅमेरामॅन गोल गोल भिंगून त्याच्यात नाही का पाणी घालून राहिला. म्हणजे मुझे तो ये समझ में नहीं आता कि ऐसे चिंदी चोरों के साथ आप रिश्ता कैसे तय कर सकते हो. अरे हे काय आहे यार, म्हणजे तो मानायला तयार नाही की मी नाही का नवीन, म्हणजे मी नवीन आहे इकडं, मला नाही माहिती भोसले कट मला लग्न करायचं पण त्या पोराचं त्याच्या काय ते. हा तर हे आहे ना पोरीचा बाप, तो त्या सवीच्या ते सवी त्याला बोल राहिली का ते म्हातारं त्या पोराचं त्याच्याकडून होणे. आणि त्याला माहित नाही की हो नाही का चिंदी चोर ते खून करणारा डाकू डुकू काहीतरी आहे. तर तेरी औकात क्या है हमारे सामने? कम से कम किसी की जेब तो नहीं काटी ना मैंने. मेरी बात मानो, थोड़ा सा खा पी के निकलना यहाँ से. पता चलेगा यहाँ से निकल जाओगे, भूख लगेगी, पैसे होंगे नहीं तो घर घर जाके चोरियां करोगे. म्हणजे तो नवरदेव आहे ना, तो रागानं एकदम कसा लाल भडक झालेला आहे. आणि ही नाही का डबल त्याला उपसूस राहिली की तू चिंदी चोर आहे, तुझी जेब तू जेब काढी तो दुसऱ्याची चोरी सही पकड़े हैं. तो पैसे चोरीतो आणि मग तू जेवण करून जा इथून. अरे काय यार, कोणी स्क्रिप्ट लिहिली याची, मला त्याचं नाव सांगाय कोणी स्क्रिप्ट लिहिली. म्हणजे असं बी कुठं राहतं का, म्हणजे तू नाही का खाऊन जा इथून आणि तो जेवण नाही केलं आणि म्हणजे अरे तो त्याच्याच पोराच्या लग्नात आलाय, तो खाईन नाही तर राहीन नाही तर काही करीन. तुला काय करायचं तू मुद्द्याचं बोल ना. तुला लग्न होऊनच नाही द्यायचं याचं एक संग. ती दुर्वा ती रडा लागली एका कोपऱ्यात जाऊन. आणि ते तर आहे दोघं म्हणा कट्टर दुश्मन. मी पहिले आधीचे एपिसोड पहिले. आणि ते